नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अर्थात नाना ऊस तंत्रज्ञान हे अख्ख्या महाराष्ट्रात आता गाजतंय. 150+ ऊस ही नानांची खासियत आहे आणि त्यांनी हे तंत्रज्ञान अभ्यास करून विकसित केलंय आणि त्या संदर्भातला व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 30 ते 35 मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. मुळापासून शेंड्यापर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान आपल्याला जाणून घ्यायचंय. तर नाना, तुम्हाला राम राम आणि तुमच्या नाना ऊस तंत्रज्ञानाला राम राम. जय श्रीराम, जय बाळूमामा. तर सर्वात पहिल्यांदा नाव आणि मोबाईल नंबर सगळ्यांना कळू द्या. माझं नाव नवनाथ गायकवाड, हॉटेल भांडगाव जत्रा व नाना ऊस तंत्रज्ञान, शहाजीनगर रेडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 73 50 50 96 96. इंस्टाला आय डी आहे नाना 86032. यूट्यूबला चॅनल आहे नाना ऊस तंत्रज्ञान. बोलतो तुम्ही आता एखाद्या शास्त्रज्ञाला सुद्धा अभ्यास करायला भाग पडेल असं तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रात विकसित केलंय आणि याला अनुसरून तुम्ही आता प्लेन ही पद्धत निवडली असं सांगितलं. प्लेन पद्धत निवडत असताना इथं तुमचं ही आंतर या ठिकाणी बाग आहे आणि बागेमध्ये आंतरपीक म्हणून ऊस घेतलाय. पण आता ज्यावेळी आपण शेतकऱ्यांना ऊस तंत्रज्ञान हे देणार त्यावेळी मूळ प्रश्न येतो, आपल्या दोन पट्ट्यामधील अंतर जे मध्ये मोकळं ठेवायचंय ते किती ठेवायचंय? आता मी काय सांगितलंय की जोडवळ सरी 6 फूट अंतर ठेवतो 2 सऱ्याच्या मध्ये आणि 12 फूट अंतर पट्ट्यात ठेवतो. आता 12 फूट अंतर पट्ट्यात ठेवल्यामुळं खिळती हवा राहते म्हणून ही 100% फुटवर जाते. आज तुम्ही रानात 30,000 कांडे लावता, पण 30,000 कांडे जर लावली तर त्या माध्यमातून मग 3 लाख डोळा तयार करता, 3 लाख फुटवा तयार करता. जसं डोक्यात फुटवं येत आलं तसं त्या फुटव्याला गुदमाराय चालू होतं आणि गुदमाराय चालू झालं त्यातलं 70% फुटवं जागाला जळून थांबतं. ते डोक्यात का आलं तर ते नुसतं जळत नाहीत, आधी मालकाचं खाऊन जळतात आणि जळल्यानंतर जे 30% जिथे राहतंय त्याला ते पाचूट ऊन वारा हवा खिळती मिळून देत नाही म्हणून तो जे ऊस आहे तो ऊस वर वाढत नाही. तर हिथं आपण काय केलंय, जोडवळ सरी 6 फुटाची दिली आणि 12 फुटाचा पट्टा देतोय. तर शेतकरी मित्रांनो, आपण पट्टा ह्याच्यासाठी देतोय, ही जी जोडवळ सरी आहे तर ह्या जोडवळ सरीला आपण 6 फुटावर रोप लावतोय आणि 12 फूट हवा खिळती राहिल्यामुळे ह्याचा फुटो वर जात आहे आणि दुसऱ्या स्टेजला 4-5 महिन्याचा ऊस झाला त्याचा जेटा मोडून फुटव्याची संख्या आपण जास्त काढतोय आणि फुटव्याची जास्त संख्या झाल्यानंतर तो ऊस 6 फुटातला ऊस आहे तो 12 फुटाच्या पट्ट्यात असा रिलतोय. तर आता विचार करा, हा एवढ्या ताकदीने ही केलं तर त्याची मूळ हालते का बघा, मग तुमचा ऊस पडेल का तर ही कळक असल्यासारखं ऊस झालं ते बघा तुम्ही. त्यामुळे तुम्ही जे असा आचाक वाचाक साड्या रानाची काढून ऊस पडतोय हे आपण असा पडून देत नाही. आपण ह्या ऊसाला रिलतोय ह्या 12 फुटाच्या पट्ट्यात. तिकडचा ऊस ह्या 12 फुटात रिलतोय, हिकडचा ऊस त्या 12 फुटात रिलून ह्याची कोप तयार करतोय 12 फुटाच्या पट्ट्यात. साहजिक 12 फुटाच्या पट्ट्यात अशी कोप केली आपण तर ही 6 फूट ऊस तुटून जाईपर्यंत दुसऱ्या स्टेजला रान मोकळं राहतंय. आता ही ऊस रेल्यानंतर ही 2 फुटाचा पट्टा, ही 2 फुटाचा पट्टा असा ऊस तुटून जाईपर्यंत 10 फूट हवा खिळती राहते. दुसरी गोष्ट, ह्याची पानगळ होती, जसा ऊसाचा पेरा मोठा होईल तशी ह्याची पानगळ होती. पानगळ झाली, पानं खाली गळून पडली, बोर्डातली थोडी गाणगुण काढून घेतली की आज बघा तुम्ही ह्या फुटव्याला, एका फुटव्याला मी एकराला 4,000 रुपये शेतकरी मित्राला लावून देतोय आणि 4,000 रुपये लावून दिल्यानंतर त्या 4,000 रुपयाच्या माध्यमातून पहिल्या स्टेजमध्ये सरासरी मी 15 फुटवा काढतोय आणि 15 फुटवा सरासरी काढून परत वॉटर सोर्सच्या माध्यमातून 10-15 फुटवा काढणार आहे. असं सरासरी मी ॲव्हरेज पकडले 25 फुटव्याचं. 25 फुटवा जर काढलं शेतकरी भावांनो तर मी साधारण तुम्हाला कमीत कमी 1 लाखापर्यंत ऊसाची संख्या रानात टिकवून देणार आहे. ही कोणाला यायला जमत नाही ना कुठल्या तंत्रज्ञानाला जमत नाही. कोण 8 फुटावर काढतंय. आता माझं फुटवं टिकतं आहे कसं तर हा जे ऊस आहे, आता विचार करा ह्याला हा एवढ्या ताकदीने जर उसऱ्याला ह्याची बूड सोडत नाही किंवा ह्याची मूळ सोडत नाही. का सोडत नाही तर नाना तंत्रज्ञांनी काय सांगितलंय की तुमची बशीभर जागा तुम्ही ऊसाची मुळे असते लहानपणी आणि तुम्ही त्यात गुडघाभर पाणी भरता. तर शेतकरी भावांना गुडघाभर पाणी भरायची त्याला काय आवश्यकता आहे का? आता मला ताण लागली, मग मी ताण लागल्यानंतर पाणी किती पितो? 1 घोट 2 घोट 100 मिली पाणी पितो, बरोबर आहे. मी काय बाटलीभर पाणी पितो का? तसं ह्याचं कसं असतं की आज तुमचा सगळ्या शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू जर का आहे तर पाणी आहे. म्हणून मी शेतकरी भावांना काय सांगतोय की पाण्याचा दुरुपयोग करू नका. आज विचार करा
ह्या ऊसाच्या बुडाला मी मोजून 10 मिनटं 15 मिनटं मोटर चालवतो. 10 मिनटं 15 मिनटं मोटर चालल्यामुळं पाणी कुठे राहतंय? ऊसाच्या मुळाला राहतंय. साहजिक खत टाकलेलं कुठं राहतंय? ऊसाच्या मुळाला राहतंय. आता मी काय करतोय, 3 दिवसातनं 2 दिवसातनं वातावरण बघून 10 मिनटं 15 मिनिटंच पाणी देतोय. आज 10-15 मिनटं जर पाणी दिलं तर पाणी मुळाला राहतंय, त्याला लागल एवढं ती घेतंय. आज शेतकरी मित्रांची एक खत घालण्याची पद्धत काय आहे? आज शेतकरी मित्र पहिल्या रेग मारायचं झालं तर महिना 2 महिन्याचा ऊस झाले एकदा खताचा डोस टाकतोय आणि 5 महिन्यात ऊस झाले एकदा मोठी बांधणी करतोय. तर शेतकरी भावांनो, एक विचार करा तुम्ही, जर तुम्ही वर्षातनं एकदा नाही तर दोनदा जर खत घालत असाल ऊसाला, तर ह्या पृथ्वी कुठला असं एक खत आहे त्याचं मला नाव सांगून द्या की त्या खताचा 40 दिवसाच्या वर मान असतो म्हणून. तर आता विचार करा, 40 दिवस जर मान असला आणि ऊस जर 1.5 वर्ष रानात राहिला तर पुन्हा त्या ऊसाने वर्षभर काय खायचं? नुसतं मालकाने गुडघावर पाणी पेरलेलं तेवढं पाणीच प्यायचं का? त्याने फक्त उन्हावून वाऱ्यावर जगायचं का? तर शेतकरी भावांनो, नाही असं चालत. आज शेतकरी नको त्या गोष्टी डोकं लावतोय, नको त्या गोष्टी शेतकरी डोकं लावतोय, मल्चिंग करतोय, नको तेवढा आबातोय, 5-5 इंची पाईपलाईन करतोय, शेतकरी करतोय आणि पाण्याचा दुर्वापर करतोय. शेतकरी भावांनो, त्याला जेवढं लागेल एवढंच पाणी द्या. ह्या ऊसाला मी जर 10 दिवसाला थोडं खात देतोय. का देतोय? आज 10 दिवसाला खात दिल्यामुळं आज अशी फुटाकड कांडे 10 इंचाची फुटाची कांडे व्हायला लागली. शेतकरी भावांनो विचार करा. तुम्ही काय म्हणता माझा ऊस 40 कांडे आहे, माझा ऊस 30 कांडे आहे, माझा ऊस 50 कांडे गेलाय, पण कांडे असते शेतकरी भावांना इंचाची नाही तर 2 इंचाची. आज विचार करा तुम्ही, ह्या कांड्याची लांबी कुठं आहे बघा. आज फूट 10 इंचाची 9 इंचाची 12 इंचाची कांडे व्हायला लागली. आज ह्याची पेरेची साईज काय आहे बघा. आणि आज वर दाखवा तुम्ही, आज ह्या ऊसाला झाल्या ते 7.5 महिने, त्यातनं 60 दिवसानंतर शेतकरी भावांनो ह्याचा आपण जेठा मोडला होता आणि आता 60 दिवसानंतर जेठा मोडून राहिले ते 5.5 महिने. मी जर 10व्या दिवशी ऊसाची एक कांडी बाहेर काढतो, 21 जानेवारीची लागण आहे शेतकरी भावांनो. पण 21 जानेवारीची लागण असून ऐन उन्हाळा का सगळ्या ऊसाने डोक्यावर घेतला असताना सुद्धा जर ऊसाची संख्या अशी असेल आणि आता जी खालनं जी कोंबारा निघल्यात आहे त्याला आपण वॉटर शॉट म्हणतो, तर ती तो का बघा तुम्ही मुसळासारखं वॉटर शॉट आहे, मुसळासारखं. एक सान्यमन माझं मित्र आहे ते म्हणले ना मुसळासारखं वॉटर सोडायचं, तर मी म्हणतोय खोऱ्याच्या दांड्यासारखं वॉटर सोडायचं. आज हे खोऱ्याच्या दांड्यासारखा वॉटर सोट शिकला. आज ह्या ऊसाला अजून 8 ते 9 महिने मी रानात सांभाळणार आहे. ते थंड वातावरणात पावसाळ्याच्या दिवसात ह्याला वर ठेवणार आहे. आता ही ऊस माझं स्वप्न आहे, मी ह्या ऊसाची कमीत कमी 30 फूट ते 40 फुटापर्यंत ह्याची लांबी नेणार आहे. दिसल तुम्हाला भविष्यात ऊस बघा या 30 आणि 40 फूट जर नेला आणि हा जर ऊस मनगटा एवढा जर असला तर पत्रकार साहेब तुम्ही एक मला सांगा, हा जर ऊस मनगटा एवढा झाला आणि 30-40 फूट झाल्यावर ह्याचं वजन कमीत कमी 5 किलो 7 किलो 6 किलो झालं पाहिजे. मग आता 5 किलो जर ऊस तुमच्या रानात जर 5 किलोचा जर ऊस आला आणि जर अशा पद्धतीने जर तुम्ही ऊस आणला तर तुमच्या रानात किती हजार संख्या असावं लागते. 5 किलोचा जर ऊस आणला तर साधारण 30,000 जर तुमच्या रानात ऊसाची संख्या असली तरी सुद्धा तुम्ही शेतकरी मित्रांनो 150 टन ऊस का काढू शकत नाही. तर आज तर मी तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये 50-60 हजार ऊस तयार करून देतोय. दुसऱ्या स्टेजमध्ये आहे ते बी उन्हाळ्यातलं ऊस असून एवढं हे केलंय. दुसऱ्या स्टेजमध्ये पण आपण ह्याला 40-50-60 हजार ऊस तयार करू, अशी लाखापर्यंत ऊसाची संख्या नेऊ. पण शेतकऱ्याची भावना काय आहे की चला आज तुम्ही टोमॅटोला किती आबादताय, बागांना किती आबादताय, केळीला किती आबादताय. अशा पद्धतीने जर शेतकरी भावांना ऊसाला जर तुम्ही आवाजला तर तुम्हाला खोटं सांगत नाही, एक शेतकऱ्याची क्रांती घडवू शकतो ऊस. एवढी ह्या ऊसात ताकद आहे शेतकरी भावांनो. आज विचार करा, मी रात्रंदिवस पळतोय, रात्रंदिवस नरड ताणू कसा बसूस तर बोलतोय. पण शेतकऱ्याने हे थोडं लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनी थोडं ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ऊस पीक शेतकरी मित्रांनो ह्याला धोका नाही, वाऱ्याचा उन्हाचा पावसाचा ह्याला कशाचा धोका नाही, कुठल्या रोगाचा ह्याला धोका नाही. आज ह्याला रिक्स कुठली नाही. आज केळ बघा 5 रुपये किलो आली. काल माझा स्वतःचा पेरू 5 रुपये किलोने 4 रुपये किलोने सॉरी शेवटचा काल गाडी 4 रुपये किलोने दिली. आज विचार करा 4 रुपये किलोने पेरू दिला असेल तर त्याला खर्च किती झाला असेल, किती आज माझी किती नाराजी झाली असेल या पेरूवर. 150 टन जर ऊस काढला आणि जर 3-4 लाख 4.5 लाखाचा जर ऊस झाला तर त्याला साधारण 50,000 रुपये सुद्धा खर्च येत नाही. आज विचार करा दुष्काळी पट्ट्यातली जी शेतकरी लोक आहेत ती आज तुम्हाला 10 मिनिटं जर ह्याला पाणी दिलं, तुम्ही 10 मिनिटं पाणी दिलं तर ऊसाची मुळं गार होते. ती साहजिक ऊसाची मुळं गार झाली, जे सोडलेलं मटेरियल आहे हे जाग्याला राहत आहे. आज तुम्ही आपला शेतकरी मित्र काय करतो, शेतकरी भावांनो तुम्हीच विचार करा, इकडं पटा राहतो इकडं पटा राहतो, 5 फूट पटा राहतोय तुमचा मध्ये आणि आपला शेतकरी मध्ये ड्रिप टाकतोय.
मध्ये ड्रिप टाकतोय, मध्ये मटेरियल टाकतोय, मध्ये कोंबडखत शेणखत टाकतोय आणि उसाच्या बुडाला इसकाटून जाईल की म्हणतोय. शेतकरी भावांनो, मी पहिल्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की असं खायला घालण्यापेक्षा त्याला असं सरळ खायला घाला बाबांनो. ते काय वडबाबळ नाही, त्याच्या कासराभर मुळ्या लांबक्या नसते त्या. आता ह्या का तुम्ही इथं दाखवा, आज इथं उसाची मुळी उघडी पडली. किती फूट मुळी आहे बाबा सांगा तुम्ही. आज जर इथं उसाची मुळी असेल आणि जर फूट दीड फूट जर उसाची मुळी असेल आणि तुम्ही जर 5 फुटावर जर मटेरियल टाकत असाल, तर मी या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलंय. एवढा त्रास घेण्यापेक्षा शेतकरी भावांनो, तुम्ही आपल्या बांधाच्या कडेने टाका, सर त्याला भूक लागल्यानंतर खाऊन जाईल. ही एक विनोदाचा भाग म्हणून मी बोललोय. पण असं शेतकरी भावांनो करू नका. पाणी त्याच्या मुळाला द्या, ड्रीप त्याच्या मुळाला टाका, खत त्याच्या बुडाला सोडा. शेणखत कोंबडखत कुठलं टाकायचं असेल तर त्याच्या मुळाला टाका, तर हा ग्रोथ राहतो. आज विचार करा शेतकरी भावांनो, हो का ऊसाची संख्या सरासरी मी सांगतोय तुम्हाला 15 दिन. हो का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हो का हा 16 17 ऊस मोठं आहे तर शेतकरी भावांनो. आणि हो का आता खाली बारकं फुटवं 18 19 20 21 22 23 24. आज शेतकरी भावांनो 24 फुटवा एका बुडाला झालाय. साहजिक अजून ह्याला 10-5 फुटवा फुटणार आहेत. मग आता मी काय सांगतो की सरासरी ते बी हा उन्हाळ्यातला ऊस असून आज मी सरासरी 20-25 फुटवा काढल्यात आहे. आज शेतकरी भावांनो साधारण 70,000 जरी ऊस माझ्या रानात तयार झालं आणि 1,00,000 जरी ऊसाची संख्या रानात झाली, बघा खालनं ग्रोथ कसा आहे. ही जी फुटवा फुटली असते ह्याला ग्रोथ लय असतो, ह्याला वाढ जास्त असते. बघूच तर ह्या ऊसाला गाठायला जात असतो. मग आता तुम्ही सांगा किती कमी म्हणलं तर तुम्ही 70,000 फुटव्याला कमी राहत नाही. आणि ज्यात झालं तर तुम्ही 1,25,00,000 फुटवा तयार करू शकता शेतकरी भावांनो. मग आज विचार करा, समजा 70-80 हजार जर ह्या क्वालिटीचा ऊस असला आणि ह्या ऊसाचं वजन आता 30-40 फूट झाल्यावर 2 ऊसाची सुद्धा मुळी उचलली नाही पाहिजे. हे नानाचं स्वप्न आहे, लक्षात घ्या तुम्ही. ही जी 2 ऊस आहेत ना, ह्या 2च ऊसाची मुळी झाली पाहिजे. का तर अजून ह्याला मी 20-30 फूटवर वाढवणार आहे. अजून हा 8-9 महिने ऊस वाढवणार आहे. आणि मग असं जर मनगटाने ऊस आलं तर साहजिक 10 ऊसाची सुद्धा मुळी तुम्हाला उचलणार नाही. म्हणजे 5-5 तुकडे झालं तर तुम्हाला 2 ऊसाची मुळी शेतकरी भावांना उचलणार नाही, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून शेतकरी भावांना मी काय सांगतोय की ही जी तुम्ही जी दाटी करताय, ही दाटी काय करू नका. दाट ऊस लावू नका, मटेरियल वायपट घालवू नका, बेसुमार खताचा वापर करू नका, पाण्याचा बेसुमार वापर करू नका. पाणी थोडं द्या, खत थोडं द्या, पण त्याला लागल असं द्या. त्याला जसं भूक लहानपणी डॉक्टर चतकोर गोळी देतो, मोठं झाल्यानंतर अर्धी गोळी देतो, पुन्हा 1 गोळी देतो. का तो येडा नाही. म्हणून मटेरियल टाकत असताना युरियाचा मान हा 6 दिवस असतो, बरोबर आहे. रासायनिक खताचा मान हा 40 दिवसाच्या वर नसतो शेतकरी भावांनो. मग तुम्ही कशासाठी 5-5 पिशव्या फेकून देता आणून बोडाला. 5 पिशव्या आणून टाकल्या ते काय खातं का. म्हणून शेतकरी भावांना मी काय वारंवार विनंती काय करतोय की लागण करत असताना लागण पद्धतीत बदल करा, पाणी पद्धतीत बदल करा. आज आपला शेतकरी तोट्या काढतोय आणि गोडाभर रातभर पाणी उसाला सोडून देतोय. काल एका ठिकाणी मी असं ऐकलं, काल बार्शी भागात गेलतो, अगं म्हणलं पाणी किती द्यावं नाना. म्हणले आता तर आम्ही पाणी कमी देतोय, नवरात्र तर आम्ही रोज पाणीच काढत नाही. का तर 9 दिवसात 9 कांड्या उसाच्या वाढते द्या. आता बाबा म्हणलं हे कुठलं शास्त्र आलं, 9 दिवसात 9 कांड्या वाढते द्या. नाही असं शेतकरी मित्रांनो, 9 दिवसात 9 कांड्या वाढत नसते त्या. त्यावेळेचं पावसाळ्याचं वातावरण असतं, थंड वातावरण असतं, पावसाचा दिवस असते, तर म्हणून त्याला वाढ राहते 100%. पण ही जी समज आहे ना, 9 दिवसात 9 कांड्या वाढते द्या म्हणून आम्ही गुडघाभर पाणी भरतो, त्याचा काही उपयोग नसतो. पाणी त्याच्या बुडाला लागेल एवढंच पाणी देत चला. जर पाणी त्याला थोडं दिलं तर तो ऊस लागेल असा घेत राहतो. त्याची पांढरी मुळी आज सगळ्यात महत्त्वाचं जर काम असेल, जर तुमची पांढरी मुळी चालली तर शेतकरी भावांनो कुठल्या पिकाचा ग्रोथ राहतो. आज तुम्ही ऊसाच्या बुडाने खरडून ट्रॅक्टर मारता. आज तुम्ही सांगा ह्याच्या खरडून जर 3 चाकी ट्रॅक्टरने जर ऊसाच्या मुळ्या तोडून घेतल्या आणि ही कोणतं 4.5 फुटाचा ऊसाच्या, तर त्या कुठनं त्याला आवसा येईल. आणि मग परत सरी गुडघाभर उंचावर नळीनं पाणी दिलं तर दंडाने खालनं पाणी सोडताय, ड्रीप टाकले तर मध्ये टाकताय आणि तुम्ही परत म्हणताय काय सर भूक लागल्या थेटलून थेटलून भिजल म्हणतात. ती थेटलून भिजत नसतं. थेटलून 1 दिवसात बसलं की त्याचा लगेच मान कमी होतो शेतकरी भावांनो. म्हणून मी शेतकऱ्यांना काय सांगतोय, पाण्याचा दुरुपयोग करू नका. पाण्याचा वापर हा कमी करा, खताचा वापर कमी करा, 100% रासायनिक खताचा वापर कमी करा. आज जैविकमध्ये दारू फवारणी असेल किंवा अन्य असेल, ह्याच्या भरपूर क्वालिटीची आता भारी भारी क्वालिटीची मटेरियल आली ती. म्हणून रासायनिक खत निष्कारण आणून
सगळी ईस काढून देऊ नका. गांडूळ खताचा थोडा वापर करा. ही जी पाला पाचोळा जी कचरा आहे हा कचरा रानातनं बाहेर काढू नका. सगळा तिथं आज 12 फुटाच्या पट्टीत बघा बघा सगळं पाचोटीस काढून टाकलंय. आता हे सगळं पाचोटीस काढून पडलंय. आता हे 10 वर्ष ऊस मी काढणार नाही. आता 10 वर्ष जर ऊस नाही काढला तर 10 वर्ष ह्याच्या मधल्या पट्यात उकारडा बनणार. उकारडा लक्षात घ्या तुम्ही. आणि हा उकारडा ह्याच्यावर थोडी गांडूळ खतं टाकली, ह्याच्यावर थोडी काय कल्चर मारलं आणि हे जर ह्याचं खत तयार झालं तर हेच तुमच्या ऊसाला मानवल. तुमची परवानगी घेऊन तुम्हाला थोडं थांबवतो, कारण सकाळ सकाळची वेळ आहे. आम्ही सकाळी फोन केला. तो कॅमेरामॅन आहे, तो माझा मुलगा आहे. त्यांनी काय केलं, तुम्हाला फॉलो केलेला आहे आणि 15 दिवस झालं दररोज मला म्हणतोय मला नानाकडे जायचंय, नानाचा ऊस बघाय. तर बघा शेतकरी मित्रांनो, खोऱ्याच्या दांड एवढा ऊस आहे. ह्याची लांबी जवळजवळ कांडीची 1.5 फूट आहे. आणि नाना एक गणित असतं, एक शास्त्र असतं. ज्यावेळेस आपण 70,000 ऊस, तुम्ही काय म्हणताय 1 एकरात 70,000 ऊस पुरं झालं. हे माझ्या रानात, हा समजा हे तुमच्या रानात, पण शेतकऱ्याच्या रानात 1 एकरात 1 लाख ऊसाचं आपण कॅल्क्युलेशन केलं. तुम्ही केलं. किती फुटावर ही लागवड करून देताय? आता मी देतोय, आता माझी डायरेक्ट 12-13 फुट आहे. 12-13 हा नाही विषय. पण ऐका की, ऐका की, ही माझी 12-13 फुट आहे. माझं केशर आंब्यातलं सीताफळातलं आंतरपीक आहे म्हणून मी हे 12-13 फुटावर केले. पण शेतकऱ्याला मधला पटा एक एवढा काय 13 फूट द्यायची गरज नाही, म्हणून 12 फूट बी द्यायची गरज नाही. मग मी इथं मधला पटा 6 फुटा देतोय शेतकऱ्याला फक्त. आणि 6 फुटावर 2 वेळी किती येणार आहे? आणि परत मध्ये 12 फूट अंतर मोकळं सोडतोय. 12 फूट अंतर मोकळं सोडलं तरच हे 100% फुटवा जातं. नाही तर तुमचं जे जवळ थांबतंय ना तेच माझं होतं. एकरात फुटवा आणि किती पाहिजे? 1.25 फुटावर रोप लावून देतोय. 6 फूट जोडवळी 1.25 फुटावर रोप लावतो. किती रोपं लावताय साधारण? एकरी 4,000 रुपये गुंठ्याला 100 रोप लावतो. तर 4,000 रोपं लावतात. थोडंसं थांबा. 4,000 रोपं लावायची आणि 4,000 रोपं आपण ज्यावेळेस लावणार आहे त्यावेळेस आपल्याला 70,000 जर संख्या काढायची असेल तर 4 10 40 15 चौक 60 म्हणजे जवळजवळ 17 फुटं पाहिजे. तुम्ही आता मग फुटवं इथं मोजलं 21 म्हणजे अर्थात 17 ते 18 फुटवं आपण ज्यावेळेस एका बेटाला काढल त्यावेळेस आपल्याला 150 हे तंत्रज्ञान शक्य होणार. मी काय सांगतो, 150 जर काढायचं असलं ना, तुम्ही 30,000 जरी फुटवं ठेवलं का नाही आणि ते जर सरापाट 5 महिन्याचा 5 किलो आणला का नाही तरी 150 टन निघतं. 150 टनाचं उद्दिष्ट अवघड नाही. फक्त आपण काय करतोय, नको त्या गोष्टी करतोय. आपण काय करतोय, त्याला गदडभर पाणी सोडतोय. आणि आज कुठला शेतकरी, तुम्ही पण शेतकऱ्यासारखं किती वेळा खत घालता तुम्ही खरं सांगायचं? मी 30 वर्षापासून ऊस करतोय. सर्वसाधारण 108 टनापर्यंत उत्पादन घेतलंय, पण आता माझं अवरेज झालं एकरी 40 टन. ह्याचं कारण पूर्ण अभ्यास करून शेतीत पूर्ण अभ्यास केला तरी सुद्धा त्याचं शास्त्रीय कारण काय सापडलं नाही. आता हे जे वेगवेगळे कारण आहे तुम्ही सांगितले. कारण काय असं कापडा ना की सगळ्यात मोठी चूक केली, सगळ्यात जमिनीचं वाटोळ केलं ते तुम्ही केलंय. का केलंय? त्याची पाणी देण्याची पद्धत आहे. आज तुम्हाला मग मी काय सांगितलंय, सगळ्यात मोठा शत्रू पाणी आहे तुमचा. पाण्याचा दुरुपयोग करू नका. पाण्याचा दुरुपयोग करताय, गुडघ्याभर पाणी भरताय म्हणून आज जमिनीची कर्ल होते, ती कर्ल लक्षात घ्या तुम्ही. म्हणून ती जमीन पिकत नाही. त्याच्या मुळाला लागेल एवढंच पाणी द्या. त्या रानात तुम्हाला 2 महिन्यांनी बघायचं गुडघेवल्या बळी पडलेल्या दिसतेल्या सगळ्या. ईदभर रान भिजवल्यामुळं पाणी राहतंय ऊसाच्या मुळाला. इकडं मधी ही येत आहे का, मध्ये पाणी नाही, गावात पाणी जर नाही गेलं तर गावात वाजल का? मध्ये गावात माजल का? आज विचार करा, पाणी ऊसाच्या बुडाला आणि पाणी जर इकडे तिकडे नाही रानात पसरलं तर गावात कशाला वाढल? आणि गावात जर कशाला नाही वाढलं, पाणी नाही गेलं, मटेरियल नाही गेलं तर गावात माजल का? साहजिक त्याला तणनाशक मारायची गरज आहे का? म्हणून इथं तणनाशकचा पाचट ठेवल्यामुळं गवताची काय आवश्यकता नाही. थाप अशी लागली. आता आम्ही ही थाप बघितली तुमची, जमीन अगदी स्वच्छ आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या. आणि ही तंत्रज्ञान विकसित केलं. अभ्यास करावा लागतो कुठलंही तंत्रज्ञान थोडा गोष्ट करत असताना अभ्यासाशी होत नसतं. तर ही अभ्यास तुम्ही याच्यावर किती दिवस साधारण विचार कसा केला? 2000 ला पहिला आहे ऊसाचा प्रयोग केला ह्याच रानात. असं रान वापशावं आलं की त्याची मुळी चालू होती, चळचळ मुळी अशी अन्नद्रव्य गोळा करायला होती. तवर लगे तुमचं पाणी कमी पडतं आणि पाणी कमी पडलं की लगेच साहजिक ती माती तापती. आता ह्या काय तर माती तापली आणि ही जर अशी माती तापली साईडची तर लगेच ती पांढरी मुळी इतकी सेन्सिटिव्ह असती की त्या पांढऱ्या मुळीला काय चालत नाही, त्याला ऊन बी चालत नाही, वारा चालत नाही, लय पाणी चालत नाही, हवा चालत नाही. मग ती इतकी सेन्सिटिव्ह असती. म्हणून आपलं लगेच काय होतंय, रान तापलं आणि रान तापलं गेलं की त्या मुळीला शॉप बसते पाण्याची बॉटल. हॅलो, आता ही ड्रीपची नळी तुम्ही ऊसाच्या अगदी जवळ ठेवली. आता तुम्ही ज्यावेळेस प्लेन रानात ती तंत्रज्ञान वापरणार आहे त्यावेळेस ऊसाच्या दोन्ही साईडला नळी येणार आहे? नाही, ऊसाच टाकायची तेव्हा तिकडे टाकली तेव्हा बुडाला ड्रिप टाकलेली असते. आणि ड्रिपला काय होत नसतं तुमच्या ऊसात. ड्रिपचा आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही बरोबर विचारला की शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे की नाना ड्रिपचं काय होईल? अरे बाबा, ड्रिपचं काय होत नसतं. तुमच्या रानात
दाटी असते, पाचोट असतं, गचपण असतं, म्हणून त्यात कुत्रं मुडकात घालत नाही, साप आत शिरत नाही, मालक दगड टाकून भरतो का तर इतका गचपण असतो पण मालकाला आत शिरा येत नाही. कुत्रं तर तुमच्या ऊसात शिरला फाडफाड फाडफाड करून बुडकं बाहेर करतं. ऊस बांधा ट्रॅक्टरवाला शिरला त्याला वाटतं मी कधी कळ गाठेन, इतकं त्याला गुदमरून गेलेलं असतं. लक्षात घ्या. का आता विचार करा, आज पाऊस येणार आहे 100%, आज तावतंय तरी आपण ह्या ऊसात इतका आरामशीर उभा राहिलोय, आणि ते बी बरोबर मध्य सेंटरमध्ये उभा राहिलो. वातावरण आज maintain अख्खा दिवस जर तुम्ही इथं सतरंजी टाकून झोपा, तुम्हाला उकाडलं तर मला सांग. आज थोडं तावतंय म्हणून तर जरा थोडं थोडं उकाडतंय, नाही तिथे उकाडणे भानगड नसती, इतकी हवा खेळती राहते. आणि आज जर ह्या तुमच्या हातातल्या वॉटर शॉटला जर पेरेला जर वारा ऊन वारा, आज विचार करा शेतकरी भावांनो, अख्खा ऊस उन्हात तापतोय. दाखवा इकडं, हे का ऊस उन्हात तापतोय. पडेली लाईन दाखवा तुम्ही, जावा तिकडे पडायला बघा. आज कोणाच्या ऊसाला असा ऊन लागतंय सांगा तुम्ही. बघा तेव्हा ऊन कसा तापतोय उन्हात ऊस, आणि बघा ते वॉटर शॉट दाखवा पुढचा, तेव्हा खोऱ्याच्या दांड्यासारखा वॉटर शॉट आहे. अख्ख्या ऊसावर अख्खा दिवस अख्ख्या ऊसावर ऊन पडतंय आपलं. तर का पडतंय, तर ऊस पातळ असल्यामुळे हा ऊस ह्याकडे त्याकडे शेकून निघतोय. शेतकरी भावना हाय का उन्हात बघायचं, तेव्हा का ऊन दिसतंय का ऊन, ह्या का आज ह्या उन्हात ऊस तापतोय. मग आता उन्हात जर ऊस तापला तर ह्याला हवा मिळते, ऊन मिळतंय, वारा मिळतोय, पाणी त्याला लागेल एवढंच मिळतंय. आणि सगळ्यात आधी त्याला जर 10 दिवसाला मटेरियल मिळते. आज एकदा दोनदा मटेरियल टाकणं 30-40 वेळा मटेरियल थोडं सोडण्याला फरक आहे का नाही? तुम्ही 10 दिवसाला ह्याला मटेरियल टाकताय, जर 10 दिवसाला आणि आता सरास शेतकरी काय करते ते महिन्यात एकदा किंवा लावल्यावर 2 महिन्यानं तळी करायला जाते ते. महिना 2 महिन्यात चळी करायला जाते, 2 महिन्याने चळी करतात आहे, हा. आणि त्याच्या 5व्या महिन्यात खांदणी करतात आहे. मग तिकडे नुसतं त्यात गुडघाभर पाणी, नुसत्या गुडघाभर पाणी सोडतात ऊस तुटून जाऊ. आता ऊस आहे बघितलं कमरे एवढं, पुन्हा डोक्यावर मग आता डोक्या एवढं ऊस आहे तर का तर त्याला खातच नाही ना, खात नाही, त्याला पाणी नाही. मग हे शेतकरी फुकारचं प्रेम दाखवतो. मग हे फुकारचं प्रेम कसलं असतं की तुम्ही 4 मित्र असता, आता तुम्ही 2 जण लय मोठे मित्र आहे. मग आता प्रत्येक हॉटेलला सगळ्या ढवरा थाळ्या निघल्या त्या फुल जेवणाच्या, मग तुम्ही त्या मित्राला जेव्हा हॉटेलला घेऊन जाता, जेव्हा हॉटेलला घेऊन गेल्यानंतर त्या मित्राला काय सांगता माहिती आहे, तिथं फुल जेवण असतं. मग त्याला कसं म्हणायचं, घे ह्याला भाकरी द्या, ह्याला रसा द्या, ह्याला भाकरी द्या, ह्याला रसा द्या, एवढं तुम्ही त्या मित्रावर प्रेम करता. पण तुमच्या असं तोंडात येत नाही, त्याला एक मटणाची प्लेट द्या, त्याला एखादी सुकी प्लेट द्या. का सुकी प्लेट द्यायची म्हणलं की त्याला परत पैसे मोजावं लागतात. रसान भाकरी फुकट आहे म्हणजे रसान भाकरी प्रेम दाखवत, तसं आपला शेतकरी काय करतोय, फुकटचं प्रेम. त्याची भूक मोठी झाली सोड पाणी, ऊसाची भूक मोठी झाली सोड पाणी. नाही दादा असं चालत. म्हणून मी काय सांगतोय, जर 10 दिवसाला त्याला थोडं 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 खाद्य देत चाला, आणि ऊस तुटून जाईपर्यंत देत चाला. काल एका शेतकऱ्याने काय नवीन शोध लावला, ना आमच्याकडे पाणी जवळ चांगलं पाणी आहे आणि गोड पाणी आहे तोवर ऊसाची वाढ चालू राहते, आणि 5-6 महिने ऊसाची वाढ चालू राहते, आणि एकदा 5-6 महिने ऊसाची वाढ संपली आहे का की, ऊसाची एकदा 5-6 महिन्यानंतर वाढ संपली आणि पुन्हा आमच्या विहिरीचं खारं पाणी चालू झालं, त्या ऊसाची वाढ थांबते. मग त्या बाबाला सांगितलं, बाबा हे नवीन संशोधन तू काहीतरी लावू नको. तर तिथं होतंय असं की लहान ऊस असताना तू त्याला खत घालतो म्हणून त्या ऊसाचा ग्रोथ चालू राहतो, आणि परत तू त्याला खत द्यायचं बंद करतो म्हणून ती त्याची वाढ थांबलेली असते. हे नवीन तू संशोधन कुठलं ते करू नको शेतकरी बाबा. त्याला तू वर्षभर खात चालत चल, तुझं खारं पाणी असो ना तर गोड असो ना तर कडू असो ना तर आंबाट असो, त्याला थोडं थोडं पाणी देत चल, त्याची 12 महिने वाढ चालत राहील. शेतकरी मित्रांनो, चूक कुठं होती बघा. आता आम्ही येत होतो निरावेम आपला कारखाना इथं भावांचा, आणि त्याच्या थोडं पुढं आले की तुमचं नाना ऊस तंत्रज्ञान असा बोर्ड आहे रस्त्यावर, आणि त्याच्या पुढे आले की थोडं भांडगाव जत्रा असं एक हॉटेल आहे. विचारायची गरज पडली नाही, डायरेक्ट तुमच्या घरापाशी पॉइंटवर येत आहे. तर हॉटेलचा विषय निघाला. आता तुम्ही थोडक्यात सांगितलं की भांडगाव जत्रा हा प्रवास तो पण प्रसिद्ध तुम्ही प्रयोग केला, व्यवसाय पण एकदम जगातला पहिला प्रयोग केला. आज तुम्ही रस्त्याने बघत असाल 100 रुपयाला फुल, 200 रुपयाला चिकन थाळी, 250ला मटण थाळी, असे सगळ्या रस्त्याने बोर्ड लागायचा. आज कोरोनामध्ये मी पहिला कन्सेप्ट आणला की अख्खं बोकड हॉटेलवर कापा जरी विकायचं. हे कोणी आणला? भांडगाव जत्रा नानानेच आणला. निरागमा कारखाने हॉटेल चालू केलं, अख्खंच बोकड हॉटेलवर कापा जरी विकायचं. म्हणून माझं भाव तिथं हॉटेल चालू असतं, अख्खंच बोकड हॉटेलवर कापायचं आणि अख्खं बोकडा विकायचं, अख्खं शिजवायचं आहे का की. परत कालांतराने काय केलं, 50 रुपये चिकन थाळी. आज तुम्ही 200ला 150ला चिकन थाळी खातवायचा. असं एक संशोधन आलं. मनोहर मामाने काय सांगितलं, आणि ते 50 रुपयाला चिकन थाळी मग गाणगापूरमधनं मामा तिथं मला बोललं, घरी आलो 50ला चिकन अख्ख्या जगात दोरळा उडवला. आज सगळ्या रस्त्याने 50ला चिकन थाळी, 49ला चिकन थाळी, 70 रुपयाला चिकन थाळी, 99 रुपयाला चिकन थाळी, फुल जेवण. आज अख्ख्या रस्त्याने सगळं बोर्ड लावले, त्याचा जनक नाना हे लक्षात घ्या. तर तो एक विषय झाला. आणि थोडं पुढे आलो की नाना ऊस तंत्रज्ञानचा बोर्ड, आणि त्याच्या शेजारी तुमची सीट आहे, थोडं पट्टीनं आत आले. तुम्ही आता शेतातच होता, आम्ही आलो त्यावेळेस. आता काय जणांना काय वाटत असेल की नाना तंत्रज्ञान सांगतात म्हणजे
नाना शेतात सकाळच्या 9च्या टायमिंगला तुम्ही शेतात होता. आता हा. पेरूचा एक अभ्यास सांगितला तुम्ही. हा हा त्याच्यानंतर आम्ही आलो तर इथं शेतात ह्या सगळ्या गोष्टी जातीनं लक्ष देत आहे, नियोजन अगदी व्यवस्थित करताय. एकंदरीत तुमचं जे हे तंत्रज्ञान आहे ते पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालंय. अख्ख्या महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकचा परवाचा एक व्हिडिओ तुमचा आला, होय ते तेलंगणामध्ये तिकडे पण प्रसिद्ध होय झालंय. होय झाले. तर हॅलो. तुम्ही इतकं तळमळीनं हे तंत्रज्ञान सांगताय, तर ह्याविषयी आम्हाला सर्वात शेवटी जाऊन शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला काय असेल? आता शेतकऱ्यांसाठी माझा ही सल्ला असेल की शेतकऱ्यांनी लागण करत असताना प्लेन रानावर लागण करावं. त्या शेतकऱ्याने असं खोलसरी सोडू नये, पहिला सल्ला. दुसरा सल्ला, शेतकरी जी दाट ऊस लावतोय ही दाट ऊसाची लागण करू नये, पातळ ऊस लावावा. तिसरा सल्ला, ही जी नकुड तकुड शेतकरी चालवतोय तर अशा पद्धतीने लागण करावं की 6 फूट जोडवळ सरी द्यावं, 12 फुटाचा मध्ये पट्टा द्यावं, हवा खेळते ठेवावं, पाण्याचा वापर व्यवस्थित करावा. पाणी त्याला 10-5 मिनिटच पाणी द्यावं, जसं गरजेनुसार लागेल असं. त्याला खत देत असताना खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करावं. जर 10 दिवसाला त्याला थोडं 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 खत देत चालावं शेतकऱ्यांनी. ही जी असं फपट पसारा नको तेवढं खत टाकतो त्या खताचा काय उपयोग नाही. शेणखत टाकत असताना शेणखत बुडाला द्यावं, कोंबड खत देताना बुडाला द्यावं, रासायनिक खत देताना बुडाला द्यावं. सगळी खतं देताना वरून स्प्रे घेताना सगळी काळजी घ्यावं. आणि सगळ्यात मोठा, पाणी देत असताना पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करावं. एवढं जर शेतकऱ्यांनी पांढऱ्यामुळे जर चांगल्या प्रकारे काम केलं आणि जर खत व्यवस्थापन जर शेतकरी भावाने चांगलं केलं तर 100% शेतकरी 100-150 टनाला कमी राहायचा नाही. तुमच्या ऊसाची संख्या रानात 30,000 असू द्या, 50,000 असू द्या, जेवढा ऊस पातळ करचाल त्याला जेवढं खाद्य घालचाल तेवढा ऊस माजणार आहे. नाना म्हणजे काय देवबिव नाही. फक्त बाळूमामाने काय ताकद दिली असेल, मनोहरमामाने काय ताकद दिली असेल, देवाच्या आशीर्वादाने जसं काय सांगत असेल, मी काय MBA नाही, BSc ॲग्री नाही, MSc ॲग्री नाही, मी काय शाळा बिळा शिकलेलो नाही, पण काय देवाचा आशीर्वाद असेल त्या पद्धतीने जसं सांगायला होत असेल तसं मी पुढे सांगत असतो. पण शेतकरी मित्रांनी फक्त करत असताना पाणी मुळाला द्यावं, खत मुळाला द्यावं. पाणी थोडं दिलं तर पाणी 100% मुळाला थांबल. पाणी जर मुळाला थांबलं तर खतं मुळाला राहतेली. आणि जर 3-3 दिवसाला थोडं थोडं पाणी देत गेला, जर 10 दिवसाला जर थोडं थोडं खत देत गेला तर सगळं व्यवस्थित होणार आहे. म्हणून मी शेतकरी मित्रांना वारंवार हेच सांगेल की ऊस लावत असताना पातळ ऊस लावा आणि जास्त करून 86-032 वर प्रयोग करा. 265च्या नादी लागू नका. 265 जसं संशोधन केलं तसं त्याने बदल केलेला नाही. 86-032चा बदल असा झाला आहे की कोइंबतूर विद्यापीठाने वारंवार त्यात टिश्यू कल्चर आल्यामुळं रोज नवीन जातीचं, हे नवीन प्रकारचं नवीन रोज बियाणं निघतंय. आणि टिश्यू कल्चरच्या माध्यमातून तुम्ही नेताय, हे नेताय, असं सगळा त्याचा देशभर प्रसार झाला आहे. म्हणून 86-032 रिकवरीला जात चांगली आहे. महत्त्वाची गोष्ट, त्याला फुटवा फुटत नाही. आणि किती जरी त्याची पानगळ झाली, आज नाना तंत्रज्ञांच्या प्रयोगात 100% उसाला पाला राहणार नाही. पाला हे गळूनच पडणार आहे. आता तुम्ही जे रोपवाटिकेत बियाणं तुम्ही हा, हा. शेत केलेलं आहे, हा जे आता तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन देताय आणि मी बियाणं देतोय असं हा सांगताय, हा हा तर ती बियाणं आहे ते बियाणं तुम्ही कुठून उपलब्ध आता केलंय? बघा, मला काय तसल्या थापा हाणा येत नाही त्या. ही जी माझं जे आज जे ऊस आहे, तर हा ऊस हे काय कुठनं इस्रायलवरनं बियाणं आणलं नाही, कुठनं हाँगकाँगवरनं आणलं नाही, अमेरिकेतनं आणलं नाही. हे आपल्या एका शेतकरी, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या रानात ऊस होता. आणि त्या शेतकऱ्याच्या रानात एक रसाचं दुकान होतं त्यांचं, तिथं काटेवाडीच्या आसपास कुठेतरी. आणि तिथं सहज तिथं थांबलो होतो. आणि तिथं थांबलं असताना तिथं मला असा एका पत्र्याच्या डब्यात ऊस दिसला, चांगला ऊस दिसला. मी म्हटलं, पाहुणं कुठून आणलं बियाणं? आपल्याच रानात केलं आहे. म्हणलं 10-5 गुंठ आहे, रसासाठी केले, 86-032 आहे. मग मी म्हणलं चला, गेलो, बघितला ऊस, पटला. रुपयानं डोळा असं डोळ्या ऊस आणला आणि रानात आणून लावला. मग काय करायचं, थापा हाणून शेतकऱ्याला सांगून, बाबा मी इस्रायलवरनं बियाणं आणलंय, कोइंबतूरवरून आणलंय, टिश्यू कल्चर नाही ना, काय घंटा नाही. साधा ऊस आणला, त्याचं डोळं कांडी पाडली, त्याची बीज प्रक्रिया केली, थोडेसे दडपून माझ्या पद्धतीनं ठेवलं आणि रानात आणून ड्रिपर खाली ही कांड्या लावून दिल्या आणि एकदम 1 नंबर ऊस आला. हा, तर आता काय होतंय, आम्ही रस्त्याने महिला सगळ्यांचा ऊस शेंड्यात पिवळा आहे, तर हा आपला ऊसाला ग्रोथ आहे. एकदम असा कलर असा आहे की एकदम इतका हिरवा गार ऊस असा ग्रोथ आहे. ही आता नका बघू, हा. ज्या दिवशी उसावर कोयतं पडायचं ना, हा. त्याच्या आदल्या दिवशी बघितलं तुम्हाला असंच हा, कलर दिसणार. तर का त्याला बसणार? जोडून का प्रश्न. बसणार? तर आपला शेतकरी त्याला 5व्या महिन्यात मटेरियल टाकलं, तिथनं पुढे 18 महिन्यात रानात ऊस राहिला, तर 12 महिने त्याला काय टाकत नाही खायला. आतापर्यंत दर 10 दिवसाला खत सुटतो मग सांगितलं, पण एक असं काय वेगळं याला रसायन किंवा काय कुठलं सुद्धा काय नाही, दिलंय काय का? सुद्धा, हा. असं काय दिलंय का? असं काय गुपित रहस्य आहे का असं वाटतंय ह्या दांड्याकडे बघून? काय नाही, ह्याला गुपित रहस्य काय आहे तुम्हाला सांगू का? ह्याला जास्त दारूची फवारणी करतो. 12-61 19 दारू, 13-40-13 काय तुमचे त्या एमआयचे खतं वापरतात, असं कधी स्प्रे घेतो, जे घेतले ते घेतले, काय कोणाचे कधी कॅन्ड सोडले, ते कुठल्या कंपनीचं एखादं दुसरं कॅन आणायचं, म्हणजे रामायागुरूचं एक कॅन सोडलं. अजून कोणाचं असं एखादं मध्ये वृक्षशास्त्र म्हणून अजित पत्राचे कंपनी, त्यांचं एक दिवशी एक कॅन सोडलं.
हे असं सोडायचं चालू असतं. ह्याला भारी काय टाकत नाही, थोडं कोंबडकट टाकले. शेणखत माणसाला तर 99-2000ला 2 टायऱ्या टाकल्या त्या 25 वर्षापूर्वी. त्याच्या ह्या रानाला शेणखत बिनखत तसलं काय सुद्धा नाही. ही रोपं कुठल्या टिश्यू कल्चरची आणली नाही ती, नाही ती इस्रायलची आणली नाही ती. आपला साधा रानातला ऊस आणून तोडून लावलाय. शेतकरी भावानं सुद्धा लय टकोरं चालवायचं नाही किंवा लय मोठा खर्च करायचा नाही. लय खर्च करण्यात काय उपयोग नसतो. आता खर्चाचा विषय निघाला, थोडं हा, थांबवतो हा. तुमची परवानगी घेऊन. हम्म. तुमचं तंत्रज्ञान फाउंडेशन रोपापासून जर वापरलं हा. आणि तुमचं शेड्यूल जर शेवटपर्यंत वापरलं तर एकरी खर्च किती येतो तेवढं सांगा. हे बघा, एक अंदाजे आता मी माझ्या स्वतःची रोपं, ते बी रोपं म्हणजे मी बी तसलं काय सांगत नाही की मी इस्रायलवरनं रोपं आणून रोपं बनवत नाही, व थापा आणत नाही तसल्या, किंवा टिश्यू कल्चरची आणून बनवत नाही. मी चांगल्या क्वालिटीचा, जे असाची क्वालिटीचा ऊस आहे ना, अशा चांगल्या क्वालिटीचा ऊस घेतो शेतकऱ्यांचा, नर्सरीत बियाणं तयार करतो आणि ही शेतकऱ्याच्या रानात 20,000 रुपये एकराने जाऊन माझी लेबर नेऊन किंवा तिथले स्थानिक शेतकऱ्याचे तिथले लेबर घेऊन मी रानात ऊस लावून देतो. आणि ह्याला जर 10 दिवसाला थोडं थोडं मटेरियल द्यायला सांगतो, जर 3 दिवसाला 2 दिवसाला रानाची कंडिशन बघून त्याला थोडं थोडं पाणी सोडायला एक लावतो. अंदाजे कॉमन खर्च सांगा सगळा. साधारण 50,000च्या वर खर्च जाणार नाही माझ्या सुद्धा. तुमच्या सहित फक्त 50,000. 50,000च्या वर जात नाही. काय होतं, तुम्ही 5 पिशवी एकदम टाकता, मी 1 पिशवी 2 महिने द्यायची, थोडी थोडी सोडतो. काय नसतं त्याला, थोडं थोडं. आतापर्यंत ह्या उसाला 6 पिशव्या मटेरियल झाले, माहिती आहे तुम्हाला. मग आता अजून असं आहे. बघा, आणि अजून समजा अजून एकदा बांधेन, अजून दिवाळीच्या पुढे एकदा बांधून घ्यायचा, 10-11 महिन्याचा ऊस झाल्यावर एकदा थोडंसं त्याला तेव्हाच 1-2 पिशव्या टाकायच्या. हा एक प्रश्न राहून गेला. सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्याची उत्तर मिळाली पाहिजे. हम्म. की आता ऊस अलीकडे पिसळत येते, शेतकरी हातगोल झालाय, हम्म. ऊसाची वाढ बी होईना हुमणे आलेल्या रानात. हम्म. तर ह्या रानात तुमच्या एक पिसळलेलं बॅग नाही. असतं माझ्यात बी आहे ती 4-2 बेट आहे ती पिसाळलेली. पण पिसाळलेली बेट जरी झालं समजा, आता समजा हे 2.5 फुटा ऊस आहे, 1.25 फुटा ऊस आहे, एखादं बेट पिसाळलं तर ते पिसाळलेली बेट आहे ती माझ्या 2-4 निघले, ती मी काढून फेकून दिले. ती समजा पिसाळलेली बेट अरे काढून फेकून द्यायचं, पिसाळलेली बेट काढून फेकून दिले, ह्याला इकडे तिकडे वाढायला जागा आहेच की. ह्यो का पाटील, हा जी ऊस आहे ना, तर ह्याला तुम्ही 100 फुट काढू शकता. 100 ही बेट आहे का, आज एका डोळ्यापासून 30 तयार झाल्या, तर 29 का 30 आहेत. अजून ह्या 30 पासून 30 बनवायचे तुम्हाला, 30 बनवायचे. काय नसतं, वाकाचा भोपळा करायचो. एका डोळ्याला 30 फुट फुटले ते. आता ह्याला 30 करायचं म्हणजे कवळ्यात नाही बसायचे आणि बॅट होईल शेतकरी भावानं. काय नसतं, फक्त तुम्ही करताय, पण कसं करताय ह्याला किंमत आहे. झालं का? तर आता झालं शेवटचं. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, अतिशय तळमळीने नाना सांगतायत. खरोखरच यांच्या तंत्रज्ञानाला सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, सलामच केला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर देशात नानांची दखल आपल्या इंदापूर तालुक्याच्या कृषी विभागाने घेतली पाहिजे आणि कृषी विभागामार्फत एखादा पुरस्कार नानाला मिळाला पाहिजे. अजून तर मी म्हणेन माझ्या पुरस्कारापेक्षा शासनाने 80चा जी पोर्शन आहे त्यांचं, की बाबा त्यावेळेस काय शिकवलेलं असायचं आपल्या ॲग्रीच्या पोरांना, की अशी साडीगाठ द्यायची, अशी टिपण जोडायची, अशी बैल हाणायची, असं आवाज झोपायचं, असं चाड्याला गाठ द्यायची आणि असं पेरायचं आणि असं मांडी घालून बसून खुरपायचं 2 पायावर. ही 80 साली शिकवत होती, तीच आज ॲग्रीला शिकवत ती. तर आता बैल राहिली नाही, ती टिपणी राहिली नाही, त्या अवजारं राहिली नाही, ते खुरपीचं बघा राहिली नाही. ते मग आता काय, त्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याने काय बापाला झोपायचं का, तर ही करण्यापेक्षा ह्या पोर्शनमध्ये त्यांनी थोडा बदल करावं. आणि नवीन तंत्रज्ञान, आज जग लांब पुढे गेलंय, तर ही लांब जग पुढे गेलंय, तर ह्या जगाचा जग कुठं गेलंय ह्या धर्तीवर, त्यात काहीतरी त्या ॲग्रीच्या भाषेत बदल करून नवीन नवीन तंत्रज्ञान असं पोरांना शिकवावं, की जेणेकरून बाबा त्या पोरांनी घरी आल्यानंतर त्या घरच्या शेतीत काहीतरी त्यांना त्याचा उपयोग करता येईल. जसं मी केलंय अशा पद्धतीनं जर सगळ्या पोरांना शिक्षण दिलं आणि पांढरी मुळी जर वाढली आणि ह्या मुलीने जर काम केलं, तर 100% शेतकरी सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपली पोरं काय करते ते तुम्ही बघताय. पोरावर आज सगळ्या शेतकरी भावांनी लक्ष दिलं पाहिजे. आज जंगली रमीने काय धुमाकूळ घातलाय, आज ह्या पोरांचं वाटोळ व्हायला लागलंय, तर ह्याच्यावर सुद्धा शासनाने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात आधी जंगली रमीवर आणि ह्या असल्या ज्या काय ह्या जी गोष्टी आहेत ह्याच्यावर बदल घडवून ह्या सगळ्या गोष्टी बंद करून शेतकऱ्याच्या पोरांना ॲग्रीला शिक्षण देताना असं नवीन नवीन काहीतरी थोडं शिक्षण दिलं पाहिजे. आज शेतकरी भावांना जे जग लांब गेलंय, पण जी त्यांना जे शिकवणार आहे त्याचं जे फाउंडेशन आहे हे करणारा ह्यात माणूस चांगला पाहिजे. आणि अशा नवीन शास्त्रानुसार त्या पोरांना पांढरी मुलीने काम केलं तर काय होईल किंवा कसं काय केलं तर होईल, तर ही शिक्षण दिलं पाहिजे. आणि जर शेतकऱ्यांना ऊस बघायचा असला, आज मी पिरूच्या पाट्यात, पिरूला दर नसल्यामुळे पिरूत आज जोडवळ ऊसाची पद्धत लावली. 16x6 वर 6 रोप लावलंय आणि खाली माझं 1 एकर पडाक रान आहे, त्या पडकात सुद्धा मी 7 साऱ्या ऊस लावलाय, लावायचं काम चालू केलंय. वरच्या पिरूत पण ऊस लावतोय. तर असं नवीन नवीन प्रयोग करत चला. आज माझा शेवगा आहे, पिरू आहे
आणि त्या पिरोत आता ऊस लावतोय आणि मधल्या पट्ट्यात मी आंतरपीक म्हणून मिरची घेतोय. तर मिरची सगळ्या शेतकरी भावांनी मिरची ऊसात लावावं. जर मिरची ऊसात लावली तर मिरचीचं असं उत्पन्न असलं की मिरचीला सगळ्यात मोठा धोका आहे ती बोकड्या कशामुळे होतो तो गारठ्यामुळे होतो. तर ऊसात गार लागत नाही, 100% सारखा दणकार असतो. म्हणून साठी शेतकरी भावांनी मिरची जर त्या दणकाऱ्यात लावली तर 100% मिरची त्यात ग्रोथ घेते दणकाऱ्यामुळं. दुसरा धोका मिरचीला असतो तर मिरचीला ऊन सोसत नाही, तर ऊसाच्या सावलीला मिरची राहिली तर ऊसाबरोबर मिरची वाढत राहील आणि 12 महिने शेतकऱ्याला त्याचं चांगलं उत्पन्न होईल. हे नाना तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याला ऊस लागवड केल्यानंतर मिरची लावायचा सल्ला देत आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही मिरची लावत चला. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी जर ऊस बघायचा असेल तर नाना ऊस तंत्रज्ञान, शहाजीनगर, रेडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे ऊस बघा या. आणि तिथे काही मोफत ऊस बघायचा आहे हे तर सल्ला मी शेतकऱ्याला मोफत देतोय आणि ते मी निस्ता देत नाही, घसा ताणू देतोय. पण शेतकऱ्याला त्याचं समजलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी त्याला थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याने रानात यावं, ऊस बघावं. अशा पद्धतीने भले माझ्याकडे लावू नका, तुमचा तुम्ही लावा, पण लावत असताना तुम्ही अशा पद्धतीने ऊस लावा, कमी खर्चात कमी पाण्यात ऊस लावा आणि उत्पन्न भरघोस घ्या. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत नानाचा पोशाखही तसाच आहे. बागायतदाराला जशी रांगडी टोपी असते तशी टोपी आणि हा गमजा नाना. आणि तुम्हाला एक दैविक शक्ती असावी, त्याला अनुसरूनच तुम्ही हे समाज प्रबोधन करताय, हे सामान्य गोष्ट नाही. तर एकंदरीत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला अतिशय मोलाची माहिती दिली. पुन्हा एकदा तुमच्या सर्व कामाला आम्ही धन्यवाद देतो आणि हातात हात द्या नाना. सर्वात शेवटी तुम्ही अतिशय मोलाची माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम.